नमस्कार मंडळी, मी सतीश लोंढे. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 1 जानेवारी 2026. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज ना पहिल्या दिवशीच प्लॅन करायला ठरवला पोपटी लावण्याचा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही एकदम पोपटीने करणार आहोत. तर आम्ही आता जातो आहे नदीवरती पोपटी करण्यासाठी खास. आणि 5 ते 6 जण आहोत आम्ही आमच्या ग्रुपमध्ये. संध्याकाळचे वाजले आहेत 6. तर आता आम्ही जातो आहे, गावातून दोघं निघालो. अजून आमचे अण्णा येणार आहेत, शिर्के अण्णा येणार आहेत. तर जाते वाडीवरती आणि तिथं आम्ही जाणार आहोत नदीवरती सर्व साहित्य घेऊन. तर आपण जाऊन करूया तयारी सर्व पोपटीची. चला आता माझ्यासोबत नदीवरती. बघा आता आम्ही आलोत वाडीवरती. हा घर आहे बबनदाचा. हा बघा आमचा जिगर आहे. हे बघा यांचा अभ्यास बघा. हे बघा खाली आहे मोबाईल वही आणि वरती मोबाईल तो गेम बघतोय वरती आणि बोलतोय अभ्यास करतोय. हे बघा, हे बघा, हे असे हे व्हिडिओ बघतोय. आमचे सर्व मेंबर ना कामावरती गेले होते ना, तर थोडं लेट होईल आम्हाला जायला खाली. तर थोडासा कालोख होतोय. ते अन्न वगैरे अंघोळ करतायत. सर्व तयारी चालू आहे आमची इथे. सगळं आणलं आहे सामान वगैरे. आता फक्त घ्यायचं आणि नदीवर जायचं आपल्याला. तर आता आम्ही जरा चहा पितो बबनदाकडे आमच्या आणि मग जातो नदीवरती. आता वाजले 6:20. तर आम्ही चाललो आहे आता नदीवरती निघालो घरातून. तर माझं चिकन आहे माझ्याजवळ. बाकी सर्व साहित्य लोक घेत आहेत दोघेजण. तर बघा आता इथेच आम्हाला झालं आहे कालोख निघेपर्यंत. तर आता जाईपर्यंत अजून कालोख होणार आम्हाला. आता आम्हाला जाऊन खाली फाटे जावं लागतील, कारण लाकडे खाली काय नसतील. तर जाऊन पहिले जाऊन लाकडे शोधावं लागतील. थोडं गवत जमायला लागेल. त्याची आम्ही खूप लेट झालो आहे आतापर्यंत. हा बघा आमचा तनुष अभ्यास करतोय. मध्ये बघूया. हा बघा अभ्यास करतोय 8वीचा. हे कितीला आहेस? 6वीचा. बघा अभ्यास करतोय. 6:30 वाजलं की आमच्या गावातले पण लाईट लागतात पोलावरच्या, स्ट्रीट लाईटच्या. जेव्हा एक इथे आहे वाडीवरती, बघा एक त्या पोलावरती आहे, एक एक या पोलावरती इथे आहे, एक इथे खालीसुद्धा आहे. प्रत्येक पोलावरती आमच्याकडे असे लाईट लावले आहेत स्ट्रीट लाईटच्या. थंडी एवढी आहे ना की आतापासून थंडगार हवा लागते. तर आता जातो आहे मी नदीवरती. आता तिकडे काय सांगू शकत नाही इतकी थंडी लागणार आम्हाला, पण कसे आग असल्यामुळे ना तिकडे थंडी थोडी कमी लागेल. पण घरी येताना ना भरपूर थंडी आम्हाला लागणार आहे. ही आहे भांबरूड. ही बघा किती आहे. तर आपल्याला ही भांबरूड मेन लागते पोपटीसाठी. बघा भांबरूड इथे भरपूर आहे. ह्या भांबरूडशिवाय ना पोपटीला मजा चव नसते. हे बघा एकदम मस्त, एकदम कोवली कोवली आहे एकदम पूर्ण. हे बघा तिथे आता फुलं आलीत या भांबरूडला. तो हा जो वास असतो ना, वास एकदम खूप छान लागतो पोपटीमध्ये. आणि ह्याशिवाय पोपटी खाल्ल्याशी वाटत नाही. तर आता आपण ही भांबरूड काढून घेऊया. बघा बबंदा आला आहे काढून, जिगर येते मडका घेऊन. ए तू पुढं बघे फोडशील. बघा तो लाजतोय किती. बघा मडका घेत आहे तो. बघा हे मडका फोडू नको, एकच आहे. हे बघा लाजतोय जिगर आमचा. हे बघा हे झाड ना खूप महत्त्वाचं असतं पोपटीसाठी. तर आता तिच्या मुंडा तोडून टाक. ती पुढची नाही पोपटी, पुढची ही नाही. मग ही म्हटलं जून झालं रे, काय ही घेतोस. हे बघा हे घर आहे घाणेकरांचं, प्रथमेश घाणेकर. पण इकडे नाही अरे. हे बघ इकडे काय नाही. चल आई आपल्या खाली मिळेल शेतामध्ये. हे बघा इकडे सगळी घरं बांधतात पूर्ण. हा हे पण तेच आहे, भांबरूड आहे पण. हिचा वास आहे एकदम, वास एकदम खूप मस्त येतो एकदम लय भारी. हे बघा असा पान असतो झाडाचा, असा बघा असा झाड असतो भांबरूडचा. हे बघा असं पान झाड असतो. हिचा देठ बघा एकदम पूर्ण एकदम पिंक कलरचा असतो, सॉरी ब्राऊन कलरचा असतो, ब्राऊन चॉकलेटी. हा बघा असा पान असतो त्या भांबरूडचा. हे बघा हे दोघे आहेत अजून खाली घेऊया आपण त्याला. हे अन्न आहेत, उपलब्ध आहे. हा जिगर आहे आणि पुढे बबंद आहे. हे बघा आमचा हा सुनीलाचं घर आहे. तर आम्हाला तो चहाची त्याने ऑर्डर दिली, चहा पिण्यासाठी ऑफर दिले. ते बघा आम्ही चहा पिया बसलोय. ब्लॅक टी आहे एकदम.
केलास की नाही? बघा चहा पितोय आम्ही आता सर्वजण. आम्हाला चहा पिऊन निघेपर्यंत 6:45 वाजले इथेच. आम्ही आता इथेच सर्वजण चहा पितोय. आता आता निघतो इथून. म्हणजे आता आम्ही मुहूर्त केला इथून बाहेर पडायचा. अजून खाली 2 घरं आहेत पण ती सध्या बंद आहेत, त्यामुळे आम्ही थांबणार नाही. अरे खाली हो का पूर्ण ते काळो झाला इकडे तर आम्हाला रस्त्यामध्येच. आत्ता आम्ही जस्ट बाहेर पडलो गावातून तर हे बघा इकडे फुल एकदम पूर्ण कालोख आहे. हे बघा पायाखाली पण काही दिसत नाही कालोखातून, एवढा अंदाज आलाय. बघा बॅटरी लावायला लागली आम्हाला इकडे या साईडला चालताना रस्त्याने. फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत नदीवरती सर्वजण. हे बघा आम्ही 5 जण आहोत. तर आता आपण येईपर्यंत आम्हाला वाजले 7. तयारी करतो सर्वजण पोपटीची. मग आपण बघूया नंतर कसे करतात ते. चला बघूया आपण ट्राय करूया. का गेल्या वर्षी आम्ही केली होती पूर्ण खराबली होती. ह्या वर्षी आम्हाला जरा बघूया चांगलं करू प्रयत्न करायचा चांगलं करायचं. आम्ही खाऊ शकलो नाही. आम्हाला ना आता पहिले फाटी जमायला लागतील नंतर गवत जमायला लागेल गवत वगैरे. फाटी इथे का आहेत नाहीत तर आम्ही इथे फाटी जमायला जातो दोघंजण बंधाने मी. नंतर गवतसुद्धा आपण जाऊन आणूया. तर हे बघा आम्ही तर हा गवत काढला आहे पोपटीसाठी. तर आम्ही त्याचं गवत खाली घेऊन जातो. दिवसाची गवटा काढायची. आम्ही रात्रीची काढतो. तुम्ही काढू शकता काय रात्रीच्या गावात? हे बघा आम्हाला दिवसाचा टाइम नसल्यामुळे ही रात्रीची कामं करतात. ठीक आहे आपल्या फाटी पाहिजे रे. फाट्याला ह्याच्यातच कुठेतरी राहिला त्या फाट्या खाली काढून होते आधी. आम्ही त्याला गवत काढलं आहे त्यामुळे ते फाटी शोधतोय आम्हाला थोडीशी पोपटी म्हणजे पेटवण्यापुरती. का गवत पेटवून नुसता फायदा नाही कारण ती नुसती आग होते गवताची. आपल्याला फाटी महत्त्वाची आहेत तर आम्ही त्या फाटी शोधतोय कालवातूनच. ही बघा ही फाटी आम्ही काढली आहेत. उचल फाटी घेतील जर तिकडे नेऊन ठेव ते थोडं नेऊन. आम्हाला झालं लेट ना त्यामुळे ना आम्हाला फाटी मिळत नाही आता सध्या. तर इकडे लोक येतात आणि फाटी घेऊन जातात ना. आता रात्र झाले आणि फाट्या पुरं दिसत नाही मला. तर आता आम्ही शोधतोय पुरं कालवातून दिसतोय का फाटा वगैरे. बघ काय ते 2 फाट्या आहेत. हे बघा अशी आम्हाला फाटी शोधतात. बघा हा इथे फाटा आहे सुका आहे ना. हो ना हा सुका फाटा इथे काय. हा बघा इथे पुढे सकाळ सुका फाटा इथे काय. आम्हाला अशी फाटी आम्हाला बघायला लागणार. ठेवतेस मग काढू नंतर वरती झालं बघूया. नाही ते ओली आहे ठेवतेस ते खाली ठेव. चौकाचा खाली दरड आहे. सुके बघ ओली आहे. हां हे बघा तिकडे दीपाचा तयारी करतोय. अंडी वगैरे पूर्ण धुतोय पूर्ण. बघा जिगर त्याला तिकडे बॅटरी दाखवतो इकडे. इकडे पुरं पाणी आहे ना पुरं थंडगार पाणी इकडे या साईडला. तर बघा अंडी आहेत 24. बॉटी 1 किलो. खाणारे 4 जण. आपण फाटी ठेवूया बाहेर इथे जवळच. तीन किलो चिकन, 2 किलो शेंगा वालाच्या, तेल लावा पहिला, 1 किलो बटाटे, 2 डझन अंडी इतका मी आणलेत. आता मी चला आपण तयारी करूया. तेल नसेल तर काय म्हणते करापतो पूर्ण जे बॅटर वगैरे आपल्याला ओतायला पण लागेल ना खाली. हे बघ हे पाना आपण
एक पान फक्त फाडा ना आपल्याला वाटलं लावाय पुरतं. हे बघा आता अन्न तयारी करतायत. ते चिकन आहे डोक्या बाहेर काढा ना. डोक्या नको ठेवली फॉड गेला. चिकन मसाला नमक नाही हे सगळे टाकू चिकन मसाला. चिकन मसाला बघा इकडे आहे. टाकू कर सगळं. टाक. एकच पॅकेट आहे ना. तो झोमला पाहिजे. कल दे माहिती पडते. तिखा लाल हे बघा हा बघा, लक्ष्मी मसाला. अरे तो लक्ष्मी मसाला आणला की टिक्काला आणलाय. लक्ष्मी मसाला टाक खाली इथे मसाला कसा करणार नाही. हे हा आहे मीठ. हे हाताला मीठ घ्या नाही ना. टाका टाका टाका. कसं काय नाही घ्यायला. थोडं बसून बस ह्याच्यात नंतर कालवायचं परत. सांगायचं आम्ही ना मटणाला ना काय तेच आहे. मॅरिनेट करून ठेवली मसाला लावून सर्व. आमचे एक पार्टनर येत आहेत खास पोपटी शिजवण्यासाठी. तर त्याच्या नंतर आम्ही पोपटी लावूया. आपलं पान काय ही अंडी वगैरे बघा. काढून तुम्ही शेंगात पूर्ण बनवा. मसाला चिकन तयार आहे पूर्ण रेडी आहे. हे अरे जिगरी आहे ह्याला लाव चालेल. तिकडे अंडी पण धुवून झालीत. बटाटे कापून झालेत. हे बघा बाबांता इकडे केळीचे पानं कापतोय. बघा इकडे सगळी नको कापू. केळीचे पानं कापतोय. फोन करा आणि थोडा वर काय ठेवाय होईल. चंद्र एकदम उगवला आहे पूर्ण. साईडचं वातावरण बघा एकदम फ्रेश आहे. एकदम थंडगार वाटते नदीकडे. बघा इथे बाजूला नदी आहे. बाजूला नदी आहे बाजूला. नको आता हे. बघा समोर आमकोलचा गाव आहे दापोली तालुक्यामध्ये. हे हात धुवून येऊ काय आता हे झालं बघा ना? अंडीला असे लावतोय लाईनीमध्ये. हो. ती पद अजून काय कालवायचं आहे. आता घड काढेल. अरे तिथं काय दिला रेतीवर घरी. हे बघा शेंगा आमच्या एवढ्या एकदम फुल दाना भरला आहे पावट्यामध्ये. बघा बाजाराची पोपटी आम्ही 4 जण लावतो. हे बघा पूर्ण दाना भरला आहे पावटे शेंगामध्ये. बघा एवढे शेंगा आहेत. आणि खायला आम्ही 5 जण आहोत. किती खाणार माणूस खाऊन खाऊन. बघा. खाऊन किती करणार. आत्ता वाजले 7:45. ते अन्न आले आहेत. तर आता आपण तयारी करूया पूर्ण भांडा मडकी भरायची. आता आपण मडका भरायला चालू करूया. तेव्हा आता आमचे आचार्य आले आहेत तयारी करतात. ते दिवशी काय झाला बॅटरी ह्याच्याकडे दिसा पकडाय. तिच्या मोबाईलवरती तो हा ओपनच होईना. हे सतीश पटापट चला हाताशी दिसा तर काय काय लागेल तुला. हायाचं गटलं बा. हे हायाचं गटलं बा. भांबरूड वर फक्त पाहिजे. वरती त्या बुधग्याला नाही नाही खाली ववा बिवा घ्या. ववा इकडे आहे. मला शिजवलं असं. मला आता जाऊन बसायचा. एवढं टाकला हो ना. व्यासात वास मध्ये त्याच्याशिवाय मजा नाही. बालतीत मध्ये गटलं बांधलं तुम्हाला वाटतं नाही राहणार मग. तो काय हा होत रे. हे गावडी घ्या आता काय हे करा गटलं बांधाय. बॅटरी दाखवत आहे. नाही त्या अन्नाला फक्त हात अन्नाला फक्त. म्हणजे ना त्याचा तो आतमध्येच राहत. हा म्हणजे त्याला हे जास्त शेकत नाही ते. ते पाण्यात राहिलं एवढाच गटला बांधा ना. अंडी किती. अंडी 24. अंडी मध्ये ठेवा करपणार नाही ती. वाटले शेंगा टाक. शेंगा करपले तरी चालतील. नाही वाटली बटाटा का बटाटी करपत नाही ना. काय गेल्या वर्षी बटाटी पण करपली होती. नाही जास्त वस्तू केली असं. गेल्या वर्षी अर्धी अंडी गायब झाली होती ना. अर्धी अंडी काय झाली म्हणजे तिच्या भुसा झाला अंड्यांचा. अंड्यांचे थर लावत आहेत. साईडला हे लावावं लागेल ना पान केलीचा. खालीच वाफ लागतो ना. थोडं तर ना गटलं. नंतर मारून टाकायची. थांब आज एक मोठा आहे. हो थांब हाय झालं. मी टाकलं. आता शेंगा टाकल्या.
गोवा मळका भरला तर शेंगा म्हणजे इतके शेंगा उरल्या बघा अजून. त्याला लावलेल्या शेंगा आहेत. थांबून दे का? बघा फायनली आमचा मडका भरून झाला पूर्ण बघा. बस? आता जरा इस्त्र पेटूया आपण. मग आता कुठं हे करता हे कुठे बघा पातळ राहुरली आहे. हे बघा आता आम्ही पोपटी लावतोय. काय वजन झालाय? अरे महादेव गेला आहे मडका. हा तोंड आहे ना खाली जमिनीत जायचा. एक काम करा थोडी येते का इथं इथेशी इथं. हे बघा आमचा मडका तयार आहे इकडे एकदम. थोडी खाली पुरायला पाहिजे तुम्हाला वाटतं. हा पुरूया ठीक आहे आता पुरली तसं नाही. मग? ही इस्तू तुमची साईडला जाणार ना मग. साईडला जा. हा तो तोंड आहे ना खाली जमिनीत पुरलं गेला पाहिजे. पाहिजे. हे आता इस्तू इकडे येईल ह्या वर केलं म्हटलं की. हम्म. मग याला इथे खड्डा करा आणि ह्याला टाकूया खाली पातळ नको. थांबा थांबा थांबा. मातीत ठेवतात का नाही? हे बघा दोघे कसे काम करतात बघा पोपटीसाठी. हो बिचारा ह्या झाडाला त्या मडक्याजवळ झालं नाही. होली ना. होली फुकड होली. बघा आमची होली पेटते आता इथे. पेटवून जायचं आपण तो. रात्री बस नाही ह्याच्यात काय भांडी कुंडी काय घासा घासी काय तर काय नाही ना. हे बघा फाटलेला होता साईडला. पसरवली की ठरला नाही. मग घरीच झालं असतं मस्त लक्षात नाही ना आपण मस्त पाठच्या पडवीत बसला असता हा. हवेशीर. बघा आमची तेवढी होली बघा छोटीशी एकदम. एकदम होली वाटते बघा एकदम छोटी होली लागते बघा. भाग नाही बोललं तर यांनी लावलं. हे बघा आमची होली लागली पण पहिली होली आमची झाली सुरुवात आज पहिल्यापासून. आमची होली जानेवारीच्या पहिल्या दिवशी. आज पहिल्या वर्षाचा पहिल्या दिवसाने आमची पहिली होळी झाली बघा सर्वांनी. बघा नाही पण त्याचं वाफ हे झाले ना ते वापस शिजला तो शिजणार नाही ना वाफ बाहेर पडून जाईल. वाफ बाहेर पडली आता त्याची. आता वाजलेत 9:15. हे बघा आता आमचा मडका बघा असा मला मडका झालाय पूर्ण तयार बघा. हो. आता मस्त सुगंध सुटलाय एकदम शेंगा बिगांचा एकदम. इथे बघा इथे आम्ही तयारी केली बसायची खाण्यासाठी बघा. इथे जागा एकदम लेवल केली बसायसाठी. हे बघा इथे आमचे शेंगा शिजत आहेत. इथे जरा हे केलंय बसायसाठी शेकोटे केले. आमच्या शेंगा सुद्धा तयार झाल्यात शिजून. उद्या एक तुगे एक मला दे सोडून दे मला. वाफ येते वाफ. आता गिऱ्हाईक की नाही दानावे हात मी आहे का नाही. तरी बघा इथे ही पान वगैरे आम्ही रुंद केले आहेत खाण्यासाठी. हे बघा आता मडका तसंच आहे, पेटलंच नाही बघा. हा हा तो नका खायला तेल बिल पोपटीमध्ये असा कसा काय दिसतो. नवीन सिस्टम आहे ना पोपटी काय डबल तडका आहे ना. पोपटी चिकन 2 in 1.
आत्ता वाजले 10. तर हे बघा आता आमचे बहुतेक खाऊन झाले. थोडंसं बघा आता असं काय झालं ते दीपक आता सगळं संपवतोय. मला माझं ना पुढं हे बघा आता थंडी सुद्धा पडायला लागली आता. हे बघा आता 10 वाजले आणि थंडी सुद्धा आता पडायला लागली इकडे. तर हे बघा आता आम्ही टाटपतो इकडे सगळं घाण आहे ते सगळी साईडला करतोय. ती झाली कशी एवढी म्हणजे या चला आता आपण घरी जाऊया. मस्त पोटभर आपण खाल्लं एकदम. हो चिकन अंडी बटाटा शेंगा वगैरे मस्त झाल्या एकदम. तर आता आपण जाऊया घरी.